झाल्याशिवाय राहत नाही। नागपूरला संविधान चौकामध्ये आमरण उपोषणाला बसले आहे आणि विदर्भ राज्याच्या मागणीसाठी बऱ्याच वर्षापासून हा रेटा सुरू आहे। परंतु हे सरकार या वेगळ्या विदर्भ राज्याला बगल देत आहे। बाकी राज्य न मागता काही राज्याची निर्मिती केली, परंतु मागत असूनही हे विदर्भ राज्य अजूनही या विदर्भ राज्याच्या मागणीची पूर्णता करत नाही आहे। म्हणून तिकडे चटप साहेब आणि त्यांची जे समिती आहे ते उपोषणाला बसली आहे, आमरण उपोषणाला, आणि त्यांना समर्थन म्हणून आम्ही या राजुरा तालुक्यामध्ये या राजुरा मतदारसंघामध्ये आम्ही ठिकठिकाणी हे आंदोलन उभं केलं आहे का जेणेकरून सरकारला याच्यामुळे जाग यावं म्हणून हे आम्ही आंदोलन उभं केलं आहे। आणि आज नाही, आजपासून आमचे हे आंदोलन सुरू झालं आहे। याच्यासमोर आमचं सतत हे आंदोलन सुरू राहील। 27 डिसेंबरपासून विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने नागपूर इथे संविधान चौकामध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यामध्ये प्रमुख चटपसाहेब, प्रकाश पोहरे आणि त्यांच्या समितीमधले सर्व नेते, आणि समितीने निर्धार केला आहे का आता शेवटची ही लढाई, ज्या लढाईला 115 वर्षाचा वारसा आहे, 115 वर्षाची माग असलेल्या विदर्भाची हे पण, परंतु सरकार विदर्भ राज्य देत नाही। आता शेंडी तुटो का पारंबी तुटो या निर्धाराने सर्व समितीवाले उपोषणाला आमरण उपोषणाला बसले आहे। म्हणून आज गडचांदूर इथे माणिगड चौकामध्ये सर्व समितीच्या वतीने, इथल्या शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने त्यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन केलं। सर्वांना वेळेवर आम्ही फोन केला आणि अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी रस्ता रोखला। पोलीस भावांनी विनंती केली आम्हाला आणखीन हे आंदोलन 4 ते 5 दिवस करायचं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी विदर्भाच्या 10 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे आणि आता जनता वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आता चुपचाप बसणार नाही। या निमित्ताने सरकारला मी हे सांगू इच्छितो।